नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण जर फरशीला ऑइल पेंट लागला असेल तर तो कसा काढायचा, त्यासोबतच जुन्या आणि खराब झालेल्या लाकडी वस्तू म्हणजेच घरामध्ये असलेले पाट, चौरंग, त्यासोबतच अशा प्रकारचे लाकडी सोफे कितीही जुने असतील तरी त्याला अगदी नव्यासारखं करायचं असेल तर घरच्या घरी काही टिप्स आणि ट्रिक्स मी शेअर केलेल्या आहेत, त्या वापरून तुम्ही याला अगदी नव्यासारखं बनवू शकता। चला मग बघूया हा सोफा अगदी नव्यासारखा करण्यासाठी मी कोणत्या घरगुती टिप्स सांगितलेले आहेत ते। अगदी मी सुद्धा 5 ते 10 मिनिटात या टिप्स वापरून हा सोफा नव्यासारखाच बनवलेला आहे। साधारण मला 15 मिनिट लागले असतील हा सोफा रिन्यू करण्यासाठी। आणि आता हा सोफा मी स्वच्छ करून घेते। सुरुवातीला अगदी ओल्या फडक्याने आणि थोडंसं लायझॉलचं पाणी केलेलं आहे आणि त्याने आपण हा सोफा जो आहे तो पुसून घ्यायचा सुरुवातीला, म्हणजे यावरची डस्ट निघून जाते आणि हा व्यवस्थित क्लीन असा होतो पूर्ण सोफा। आणि बघू शकता अगदी लाकडी सोफा आहे त्यामुळे यावरती जास्तीत जास्त डस्ट वगैरे बसते आणि याला वेळोवेळी जर आपण रिन्यू केलं किंवा याला मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण याची काळजी घेतली तर आपला हा जो लाकडी सोफा आहे तो खूप जास्त लॉंग टाईम आपल्याकडे टिकून राहतो आणि खराबसुद्धा होत नाही। चला, लाकडी सोफ्याला रिन्यू करण्यासाठी इथे पुसून घेतलेला आहे। सुरुवातीला जाळी असेल किंवा धूळ असेल तर ही जास्त प्रमाणात लाकडी सोफ्यांवर बसते आणि ती पुसून काढायची आहे अशा ओल्या कापडाने हे पुसून घेतलं की नंतर पुढच्या स्टेप्स मी तुम्हाला सांगते। आता बघा, लाकडी सोफा जर तुमच्या घरात असेल तर तुम्हाला ठाऊक असेल की इथे जी जॉईनिंग असते त्या स्पेसमध्ये, म्हणजे या पट्ट्या जोडलेल्या असतात लाकडी, तर त्या फळ्यांच्या एकदम जिथे जॉईंट असतो तिथे धूळ भरपूर बसते। आणि ही धूळ कशी काढायची, तर अगदी छोटा ब्रश असेल तर ब्रशने काढा किंवा मग घरात पडलेले अशा प्रकारचे छोटे छोटे जे लक्ष्मीपूजनला वापरतो आपण ते झाडू असतील तर त्या झाडूंचा वापर देखील असा करता येईल। छोट्या ब्रशसारखंच हे काम करेल आणि बारीक ठिकाणी किंवा जिथे हात पोचत नाही त्या ठिकाणी जाऊन बसलेली जी धूळ आहे ती अगदी स्वच्छ अशी इथे आपल्याला काढता येणार आहे। छोट्या झाडूच्या मदतीने मी ही सगळी धूळ जी आहे ती काढून घेतली आणि नंतर पुन्हा एकदा मी याला छान असं स्वच्छ केले। अगदी झाडूने मी इथे झाडून घेतलं, त्या अगोदरच मी पुसून घेतलं होतं, पण बघू शकता धुळीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे काय होतं की यामध्ये बारीक स्पेसमध्ये कधी धूळ जाऊन बसते ते आपल्याला लक्षातही येत नाही आणि जाळ्या किंवा धूळ अशी जास्त साठली की मग ते आपलं लाकूड देखील सोफ्याचं खराब होऊ शकतं। आणि अशा प्रकारचे तुमच्याकडे जर लाकडी बेड असतील किंवा अजून टेबल वगैरे असेल तर त्यावरतीही तुम्हाला अशा प्रकारची रिन्यू करण्याची ही प्रोसेस करता येईल। त्यामुळे सगळ्यात पहिली स्टेप आहे की आपलं जे काही वस्तू आहे ती स्वच्छ झाली पाहिजे, धूळ त्यावरती जराशीही राहायला नको, म्हणून व्यवस्थित केअरफुली त्याला क्लीन करून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे जर हे क्लीन केलं तर पुढची स्टेप मी तुम्हाला सांगते। अगदी घरगुती सगळ्याच महिलांना हे अगदी व्यवस्थित आणि सोयीस्कर पडेल अशा पद्धतीने मी सांगितलेल्या आहेत काही टिप्स, आणि त्या टिप्स वापरून जर तुम्हीही तुमच्या घरातल्या लाकडी वस्तू रिन्यू केल्या तर नक्कीच तुम्हालाही त्याचा खूप फायदा होणार आहे। यामध्ये जर आपण याला रिन्यू केलं तर थोड्याफार प्रमाणात केमिकल्स वापरलेले असतात जेणेकरून घरामध्ये झुरळांचं प्रमाण देखील कमी होतं आणि झुरळं कमी होण्यासाठी सुद्धा या वॉर्निशचा किंवा या पेंटचा वापर करण्यात येतो। तर बघू शकता मी हा जो पेंट आणलेला आहे हा कोणत्याही पिवळसर किंवा डार्क ब्राऊन, लाईट ब्राऊन कोणत्याही कलरच्या ज्या तुमच्या वस्तू असतील घरामध्ये त्या सगळ्याच लाकडी वस्तूंवरती तुम्ही या पेंटचा वापर करू शकता। तर हा ऑइल पेंट आहे आणि या ऑइल पेंटमुळे पुन्हा एकदा वस्तू सगळ्या चमकायला लागतात। अगदीच कुठला कलर यामध्ये नसतो, तर अगदी ट्रान्सपरंट असा कलर आपल्या वस्तूंवरती येतो आणि शाईन येते। तर ह्या शाईन येण्यासाठीच आपल्याला हा कलर घरगुती पद्धतीने कसा द्यायचा मी तुम्हाला सांगते। हा जो डब्बा आहे कलरचा ह्या ऑइल पेंटचा, तर हा डबा मला 200 रुपयांना मिळालेला आहे। तुम्हीसुद्धा तुमच्या घरी जर वस्तू असतील लाकडी आणि त्या थोड्याशा डल वाटत असतील तर हा ऑइल पेंटचा
तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा, जेणेकरून तुम्हालाही याचा खूप फायदा होणार आहे। तर मी इथे आता सुरुवातीला हा जो बॉक्स आहे किंवा हा डबा आहे तो उघडून घेतल्यानंतर चमच्याने त्याला सगळीकडे एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळीकडे एकसारखं व्यवस्थित आपल्याला त्याची थिकनेस मिळेल। आणि आता आपण हा जो डबा आहे हा कुठल्याही एखाद्या प्लास्टिकच्या बकेटमध्ये किंवा प्लास्टिकच्या टोपलीमध्ये कशातही तुम्ही ओतून घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला सहज हात बुडवता येईल त्यामध्ये। तर मी आज सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे आपल्या या व्हिडिओमध्ये ब्रशचा वापर न करताच मी तुम्हाला कलर कसा द्यायचा ते शिकवणार आहे। ब्रश वापरला तर यावरती स्ट्रोक्स तयार होतात आणि हे स्ट्रोक्स टाळायचे असतील आपल्याला तर आपण काय करायचं आहे बघा, अशा प्रकारे एक स्पंज घ्यायचा आहे आणि एखाद्या सुती कापडामध्ये तो असा बांधायचा आहे। तर मी इथे असा बांधून घेतलेला आहे आणि हा स्पंज असल्यामुळे अगदी सॉफ्ट असा राहणार आहे हातामध्ये, हाताला इजा होणार नाही आणि हवं तिथे आपल्याला तो पोचेल सुद्धा, कारण स्पंज असल्यामुळे बारीक सारीक ठिकाणी आपण त्याला पोचवू शकतो आणि व्यवस्थित याने आपण पेंट करू शकतो। तर ऑइल पेंट करण्यासाठी शक्यतो ब्रशचा वापर न करता मला वाटते की आपण घरातल्याच काही वस्तू वापरून म्हणजेच कॉटनच्या एखाद्या कपड्याचा तुकडा घ्यायचा आहे, जुन्या कपड्याचा, आणि त्यानेच कलर करायचा आहे, जेणेकरून आपल्या लाकडांवरती ब्रशचे जे स्ट्रोक्स असतात ते उमटले जाणार नाहीत आणि आपली पेंट जे आहे ते अगदी प्लेन असं सगळीकडे एकसारखं लागलं जातं। तर त्यासाठीच मी स्पंज वापरला आहे। जर स्पंज आतमध्ये असेल तर हाताला कुठेही आपल्याला लाकूड जे आहे ते आपल्या हाताला थोडंसंही इजा होत नाही आणि ते आपल्या हातालाही लागत नाही। तर कॉटन डायरेक्टली म्हणजेच कापड एखादं वापरण्यापेक्षा कॉटनचं डायरेक्ट त्यामध्ये एखादा स्पंजचा तुकडा असेल ना तर तो बांधायचा आहे, जेणेकरून ब्रशपेक्षा इझिली आपल्याला याला कलर करता येतं। बघू शकता हा सोफा जो आहे तो भरपूर असा डल झालेला आहे, कलर तर खूप गेलेला आहे याचा, पण मी याला कलर न करता डायरेक्टली ऑइल पेंट करते आहे। आणि हवं तर तुम्ही अगोदर कलर करून नंतर ऑइल पेंट करू शकता, पण यावरचा पूर्ण कलर गेलेला नाही तर अगदी थोडासाच कुठेतरी कलर गेलेला आहे, त्यामुळे मी डायरेक्ट ऑइल पेंटनेच याला असं व्यवस्थित कवर केले आणि त्यानंतर याचा फायनल लुक पण खूप छान येणार आहे। बारीक सारीक ठिकाणी अशा प्रकारे स्पंजने आपण हा ऑइल पेंट सगळीकडे स्प्रेड करायचा आहे, आतून बाहेरून साईडने सगळीकडे व्यवस्थित या फळ्या स्वच्छ व्यवस्थित करून आपल्याला त्यावर पेंट देऊन घ्यायचा आहे। तर हा ऑइल पेंट दिल्यामुळे घरात कॉक्रोच तर होतच नाहीत, पण आपल्या सोफ्यावरती किंवा या लाकडावरती जी जाळी नेहमीच बनत असते किंवा कॉक्रोचेस येतात आणि ते इथे लपून बसतात कुठेतरी या दोन्हीच्या सांधीमध्ये, तर ते तसं होत नाही आणि कॉक्रोचेस पण कमी होतात घरामधली। आणि त्यानंतर म्हणजे तुम्हाला या ऑइल पेंट दिल्यानंतर इथे सोफ्याच्या आजूबाजूला कॉक्रोचसुद्धा कधी दिसणार नाही। जर तुमच्या घरात कॉक्रोच असतील तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे, अगदी ते लांब पळून जातात, यातील केमिकलच्या वासांमुळे ते जवळसुद्धा येत नाहीत। घरातील लाकडी वस्तूंना अशा प्रकारे जर सांभाळून ठेवलं आणि त्याची काळजी घेतली तर घरात कॉक्रोचेससुद्धा होत नाही। त्यामुळे तुम्हालासुद्धा घरामध्ये जर कॉक्रोच होऊ नये असं वाटत असेल तर आत्ता लगेचच तुम्हीसुद्धा तुमच्या घरातल्या लाकडी वस्तूंना ऑइल पेंट नक्की करून घ्या। आता फक्त सोफ्यांनाच करायचं आहे का तर नाही, घरामध्ये असलेल्या लाकडी वस्तू, त्यामध्ये घरातील पाट आले किंवा घरातील चौरंग, देवघर असेल लाकडी तर ते सुद्धा आलं। तर या सगळ्याच वस्तूंना मी काय केलं आहे, या सोफ्यांना जसा कलर दिलेला आहे याच्या खुर्च्यांना आणि या लाकडी पूर्ण वस्तूंना घरातल्या, तसंच मी त्यालासुद्धा ऑइल पेंट करून घेणार आहे। म्हणजे ज्या वस्तू आपण लाकडी घरामध्ये वापरतो तर त्या सगळ्याच वस्तूंना आपण या पद्धतीने कलर करून घ्यायचं आहे। मी फायनल लुक याचा तुम्हाला दाखवते। एकदा जर याला ऑइल पेंट दिला तर 3-4 तास अगदी फॅनच्या हवेला एकदम ड्राय होऊ द्यायचे त्याला आणि नंतरच त्यावरती गाद्या वगैरे टाकायच्या आहेत। साधारण 4 तास तरी पूर्ण फॅनच्या हवेला त्याला पूर्णपणे ड्राय होऊ द्या, लगेचच ते पूर्ण ड्राय होत नाही, त्याला वेळ लागतो थोडासा।
तर तुम्ही हे काम दिवसा करू शकता. लवकरच तुम्ही त्याला कलर देऊन ठेवलं तर दिवसभरात अगदी फॅनच्या हवेने ते पूर्ण सुकलं जाईल आणि नंतर त्याचा वापरही करता येईल. आता ऑइल पेंट मी जेव्हा सोफ्याला देत होते किंवा या लाकडी वस्तूंना देत होते तेव्हा फरशीवरती अशा प्रकारे ऑइलचे ठिपके गळत होते आणि ते इकडे तिकडे पसरत होते. तर ते काढण्यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते. काय करायचं किंवा हातालाही बऱ्याचदा लागलं जातं. मी जरी ग्लोव्ज घातले होते तरी ग्लोव्जला काय झालं, लाकडी वस्तू लागल्या आणि ते थोडे थोडे फाटले. त्यामुळे हाताला सुद्धा माझ्या ऑइल पेंट लागला गेला आणि त्यानंतर फरशीला सुद्धा इथे लागला गेलेला आहे. तर हा काढण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगितलेली आहे. ती म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे खाण्याचं ऑइल. कोणतंही ऑइल असू द्या, ऑलिव्ह ऑइल असू द्या किंवा जेमिनी ऑइल असू द्या. कोणतंही तुम्ही खाण्यामध्ये जे ऑइल वापरताना जेवणामध्ये भाजी चपातीसाठी ते घ्या आणि चमचाभर आपल्याला फक्त टाकायचं आहे जिथे जास्त प्रमाणात असं ऑइल पेंट लागलं आहे फरशीला तिथे. आणि ते आपल्याला एखाद्या कापड्याने पुसून घ्यायचे. अगदी थोडंसं तेल त्यावर ग्रीस करायचं, एखादा मिनिट किंवा अर्धा मिनिट. लगेचच कलर जो आहे तो फरशीपासून वेगळा होतो आणि लगेच तो निघूनही जातो कपड्याने पुसून घेतलं की. फायनल लुक आपल्या खुर्च्यांचा असा आलेला आहे. बघू शकता बारीक सारीक ठिकाणी आपल्याला हे कापड जे होतं माझ्या हातामध्ये ते पोचलं गेलं आणि स्पंज होता. त्यामुळे कमीत कमी ऑइल पेंटमध्ये भरपूर वस्तू मी इथे अशा प्रकारे पेंट करून ठेवलेल्या आहेत. यावर भरपूर शाईन आली आहे. अगदी नव्यासारख्याच्या वस्तू झालेल्या आहेत. या वस्तू कलर करत असताना फॅन मात्र बंदच ठेवायचा आहे, नाहीतर कलर लवकर आपला ड्राय होतो आणि आपल्याला तो स्प्रेड वगैरे करता येत नाही या वस्तूंवरती. त्यानंतर फॅन चालू केला तरी चालेल, जेणेकरून ह्या वस्तू लवकरात लवकर ड्राय होतील. आणि इथे या पूर्ण 4-5 तासानंतर मी तुम्हाला दाखवते. ह्या पूर्ण वस्तू आता ड्राय झालेल्या आहेत, पण यावर शाईन एकदम छान आलेली आहे. नवीन असल्यासारख्याच्या वस्तू दिसत आहेत सगळ्या. बघू शकता यावरची शाईन बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा लक्षात आलं नसेल की ही वस्तू खूप जुनी आहे किंवा 10 वर्षापूर्वीची ही वस्तू आहे. बघू शकता अशा प्रकारे मी सुद्धा माझ्या घरातल्या लाकडी वस्तूंना ऑइल पेंट केले. तुम्हाला सुद्धा या पद्धतीने ऑइल पेंट करायचं असेल तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ऑइल पेंटचा जो बॉक्स आहे, जो डबा आहे, तो मी घेऊन येऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही सुद्धा घरातल्या वस्तू ज्या आहेत लाकडी त्या ऑइल पेंट करू शकता, जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा खूप फायदा होईल, पैशांची बचत होईल आणि घरच्या घरी सगळ्या वस्तू नव्यासारख्या चमकवता येतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या घंटेवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत.